30 दिवसाच्या वरती झाले शेतकऱ्यांचं आंदोलन सुरुवात आहे। कृषी क्षेत्रामध्ये जे काही नवीन कायदे आले त्या नवीन कायद्याच्या विरोधातली भूमिका आहे। वंचित बहुजन आघाडीने सुद्धा पाठिंबा जाहीर केलेला आहे। येत्या 17 तारखेपासून ऍक्टिव्हली महाराष्ट्रामध्ये कलेक्टर कचेरी असेल, तहसीलदाराच्या कचेरी असेल, त्या ठिकाणी निदर्शनं करायचे ठरलेले आहेत। दिल्लीतल्या आंदोलनाला पाठिंबा दर्शविण्यासाठी जे शेतकरी नेते महाराष्ट्रातले आहेत त्या सगळ्यांना आम्ही विनंती करतोय की त्यांनी या 17 तारखेच्या जन आंदोलनामध्ये सहभागी व्हावं, पाठिंबा द्यावा अशी आम्ही त्यांना विनंती सुद्धा केलेली आहे। दुसरं सगळ्यात महत्त्वाचं की याची चर्चा होत नाहीये आणि ती म्हणजे रॅशन कार्ड जे वेगवेगळ्या प्रकारचं आहे, भगव्याचं आहे, पिवळ्याचं आहे आणि पांढऱ्याचं आहे। या कार्डावरती सबसिडाइज रीत्याने अन्नधान्य पुरवल्या जातं। हे सबसिडाइज रीत्याने पुरवल्या जातं याचं कारण की FCI नावाची असणारी सेंट्रल गव्हर्नमेंटची एजन्सी प्रोक्युरमेंट करते, गव्हर्नमेंट ऑफ इंडियाच्या वतीने प्रोक्युरमेंट करते आणि तिथला गुड्स जे आहे हे रॅशन शॉपच्या माध्यमातून सबसिडाइज वेने कार्ड होल्डरला दिल्या जातं अशी परिस्थिती आहे। शासन आम्ही MSP प्राइस देऊ एवढंच फक्त म्हणतंय, परंतु त्या 3 कायद्यांमध्ये अंतर्भूत करायला तयार नाही। याचाच अर्थ आहे की त्यांना MSP प्राइस जे आहे, मिनिमम सपोर्ट प्राइस जो आहे, मूलभूत आधार जे आहे हे कायद्यामध्ये उतरवायचं नाही किंवा कायद्यामध्ये बंदिस्त करायचं नाही, जेणेकरून व्यापारी मार्केट खुलं जसं करण्यात आलेलं आहे त्या ह्याच्यामध्ये प्राइसमध्ये तो खेळू शकतो आणि शेतकऱ्याला फसवू शकतो अशी असणारी परिस्थिती आहे। 17 तारखेच्या मागणीमध्ये आम्ही असणारा एक मागणी अजून मागतोय की महाराष्ट्राचं शासन काँग्रेस चालवतंय, शिवसेना चालवतंय, राष्ट्रवादी चालवतात आहे। या तिन्ही पक्षाने दिल्लीतल्या आंदोलनाला पाठिंबा त्या ठिकाणी दर्शविलेला आहे। महाराष्ट्राचं विधानसभेचं अधिवेशन चालू आहे तेव्हा आमची मागणी आहे की APMCचा जो कायदा आहे, मंडीचा जो कायदा आहे, त्या कायद्यामध्ये दुरुस्त करण्यात यावी, संशोधन करण्यात यावं आणि बाजार समित्यांमध्ये जी काही खरेदी विक्री होईल ही खरेदी विक्री आधारभूत किमतीच्या खाली होणार नाही, मिनिमम सपोर्ट प्राइसच्या खाली होणार नाही अशी दुरुस्ती महाराष्ट्र शासनाने आणि या 3 पक्षाने करावी अशी मागणी आम्ही त्यांच्याकडे करतो आहोत। महाराष्ट्र शासन हे पुरोगामी सरकार आहे। महाराष्ट्र शासनाने पुढाकार घेतला तर इतर राज्य सुद्धा त्याच पद्धतीने असणारा आपल्या कायद्यामध्ये दुरुस्त त्या ठिकाणी करतील आणि दुरुस्ती झाली जर जी भीती दिल्लीमध्ये बसलेल्या शेतकऱ्याला आहे की पडेल भावामध्ये माझा माल विकत घेतला जाईल, ती भीती आपण असणारा ॲड्रेस करतो, ती घालवतो आणि याच्यातून एक सुरळीत मार्ग येतो आणि मग केंद्र शासनाच्या कोर्टामध्ये बॉल जातो की त्यांना ते करायचं आहे की नाही। महाराष्ट्राच्या अधिवेशनामध्ये या तिन्ही पक्षाने काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेना यांनी APMC कायद्यामध्ये बदल केला नाही
तर त्याचा निकष हाच निघतो की दिल्लीत आंदोलन चाललेलं आहे, त्याला शाब्दिक पाठिंबा फक्त द्यायचा आहे, पण कृतीशील पाठिंबा जो दिला पाहिजे तो कृतीशील पाठिंबा देत नाही। हे सरकार मग शेतकऱ्यांच्या बाजूने नाही तर हे मग शेतकऱ्यांच्या विरोधी आणि व्यापाऱ्याच्या बाजूने असणारं हे सरकार आहे। आज मी अपेक्षा धरत होतो की महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये एखादा तरी आमदार सोयाबीनचे भाव पडलेले आहेत त्याच्या संदर्भात आवाज उठवेल। केंद्र शासनाने एक 20 दिवसापूर्वी पामोलिन ऑइल वरचं इम्पोर्ट ड्यूटी ही 10% कमी केली आणि म्हणून महाराष्ट्रामध्ये सोयाबीन जे एमएसपी प्राइसच्या वरती खरेदी केला जात होतं, हा 10% इम्पोर्ट ड्यूटी कट केल्यामुळे सोयाबीनचे प्राइस हा 30% खाली पडलाय अशी असणारी परिस्थिती आहे। मराठवाडा, विदर्भ, खानदेश या भागामध्ये सोयाबीन मोठ्या प्रमाणात घेतल्या जातं। पश्चिम महाराष्ट्रामध्ये सोयाबीन घेतल्या जात नाही अशी असणारी परिस्थिती आहे। विधानसभेमध्ये ही जर चर्चा होणार नसेल तर पश्चिम महाराष्ट्रामध्ये जे काही पिकतं त्यालाच फक्त प्रोटेक्शन राहणार आहे आणि महाराष्ट्राच्या उर्वरित भागामध्ये जे काही पिकतं त्याला प्रोटेक्शन राहणार नाही। मी अपेक्षा ही धरतोय की विधानसभा संपण्याच्या अगोदर महाराष्ट्र शासन ठराव मंजूर करेल की केंद्र शासनाने पामोलिनवरची 10% इम्पोर्ट ड्यूटी ही जी कमी केलेली आहे ती रद्द करतील। कारण का 370 वरती विरोध कोणी दाखवला असेल तर मलेशियन प्राईम मिनिस्टरनी दाखवलेला आहे आणि पामोलिन हे जे मोठ्या प्रमाणात इम्पोर्ट होतं हे मलेशियातून इम्पोर्ट होत असतं, तेव्हा केंद्र शासन एका बाजूला लोकांना दाखवतंय की 370च्या विरोधात मलेशियन प्राईम मिनिस्टर असल्यामुळे त्याची हेटाळणी करतात, पण वर्षभरानंतर पामोलिन मधले जे ट्रेडर्स आहेत त्यांचा माल भारतामध्ये यावा याच्यासाठी 10% इम्पोर्ट ड्यूटी कमी करतात। हे जे दुटप्पी प्राईम मिनिस्टरचं वागणं जे आहे, भारतीय जनता पक्षाचं वागणं जे आहे ते महाराष्ट्राच्या विधानसभेच्या ठरावातून स्पष्टपणे बाहेर येईल अशी अपेक्षा मी त्या ठिकाणी धरतोय। 17 तारखेपासून महाराष्ट्रामध्ये एपीएमसी ऍक्ट मध्ये दुरुस्त करावा आणि दिल्लीमध्ये बसलेल्या शेतकऱ्यांना पाठिंबा म्हणून आम्ही हे आंदोलन सुरुवात करतोय। आमची जेवढी ताकद आहे तेवढ्या ताकदीने आम्ही रस्त्यावरती उतरणार आहोत आणि लोकांचं लक्ष ह्या प्रश्नावरती वेधणार आहोत। एका बाजूला जसा शेतकऱ्यांचा प्रश्न आहे तशाच रीतीने या देशामधला जो 35% गरिबी रेषेच्या खाली राहतोय त्याच्याकडे येलो कार्ड आहे, ज्याच्याकडे ऑरेंज कार्ड आहे, ज्याच्याकडे व्हाईट कार्ड आहे, त्याच्या सुद्धा जगण्या मारण्याचा प्रश्न उपस्थित राहणार आहे। याच्याकडे आम्ही असं लक्ष वेधून घेणार आहोत। आपण आता विचारा। शेतकऱ्यांची अमित शहा यांनी भेट घेतली होती, मात्र त्यातनं काहीच तोडगा निघाला नाही। आता अनेक दिवस झाले आहेत तरी आंदोलन सुरूच आहे, काय वाटतं? हिटलरशाही येते, हुकुमशाही येते, हे सरळ सरळ तिथे दिसतंय की तुम्ही आंदोलन करा, काही करा, आम्ही एकदा निर्णय घेतला म्हणजे घेतला, त्याच्यामध्ये आम्ही बदल करणार नाही।
हे आज माझ्या अंदाजानं तोमरच्या मुलाखतीतून स्पष्ट होत आहे. प्राईम मिनिस्टर म्हणतात आहेत की आम्ही असताना MSP प्राईसची बांधिलकी आहेत, मग तुम्ही असताना कायद्यामध्ये अंतर्भूत करायला तुमचा विरोध का, याचा खुलासा त्यांनी केला पाहिजे. सर, कांजूरमार्ग येथील मेट्रोचं कारशेड त्या ठिकाणी आता कोर्टाने स्थगिती दिलेली आहे, कसं बघता येईल? ओरिजिनल रिपोर्ट जो मला माहित होता की मेट्रोचं कारशेड कुठे व्हावं, तर कांजूरमार्ग ह्या त्या पहिल्या कमिटीने सुचवलं होतं. देवेंद्र फडणवीस या गव्हर्नमेंटने ते असणारा गोरेगावमध्ये घेऊन गेले. त्याच्यामुळे कोर्टाने माझ्या अंदाजानं याच्यामध्ये पडू नये अशी माझी कोर्टाला विनंती आहे. सत्ताधाऱ्यांचं म्हणणं असं आहे की भाजप आणि केंद्र सरकार कुठेतरी वर्षभरापासून अडथळा घालते आणि त्याचं रिफ्लेक्शन कोर्टाने निर्णय करायला पाहिजे. मुंबई ही डावरी आहे हे अनेक जणांना माहिती नाही, म्हणजे राज्यकर्त्यांना सुद्धा माहिती नाही की मुंबई ही पोर्चुगीजने इंग्लंडला डावरी म्हणून दिली, पोटगी म्हणून दिली, आपण असं म्हणता येईल. त्याच्यामुळे मुंबईची ही सगळी जागा ही राणीची जागा. ब्रिटिश जाण्याच्या अगोदर त्यांनी मुंबईची जागा केंद्र शासनाकडे किती असणार, त्यावेळेस मुंबई इलाका होता, बॉम्बे रिजन होतं, त्या बॉम्बे रिजनकडे किती असणार, आणि तिथे असताना कॉर्पोरेशन होतं, त्या कॉर्पोरेशन मध्ये किती असणार. ही जी फाळणी मुंबईची राणीने त्यावेळेस केली होती त्याच्याकडे कोणी बघत नाही. कांजूरमार्ग मी आता जुना रेकॉर्ड फार आहे तो, मेमरी सर्व्स मी राईट, तर कांजूरमार्ग ही केंद्राची जागा नाही, तर कांजूरमार्ग हा महाराष्ट्र शासनात म्हणजे मुंबई इलाक्याची जागा. तेव्हा मुंबई इलाका हा मुंबई आणि महाराष्ट्र आणि गुजरात असं झाला, त्यावेळेस ती राज्याची जागा असं मी त्या ठिकाणी मानतो. शेतकरी आंदोलन म्हणजे राजकारण सुरू आहे, त्यात आपण बघितलं रावसाहेब दानवेंनी वक्तव्य केलं यामध्ये पाकिस्तान चीनचा हात आहे. राऊतने त्यांना उत्तर दिलं नाही. त्यांनी असं मिसाईल चायनावरती टाकावं आणि पाकिस्तानवरती टाकावं, तेवढी हिंमत दाखवावी. तुमचं पण म्हणणं तेच आहे. पण शेवटी असताना ते जर तुम्हाला डिस्टर्ब करणार असेल तर तुम्ही त्यांना डिस्टर्ब करा ना. प्रत्येक वेळेस कुठल्याही आंदोलनामध्ये बीजेपीचं एक सोंग उभं राहतं आणि त्या सोंगाचं नाव आहे राष्ट्रवाद. यांचा कल्चरल राष्ट्रवाद आहे हा कोणा त्यांनी कधी डिफाईनच केला नाही की कुठला कल्चरल राष्ट्रवाद. आम्हाला जो राष्ट्रवाद माहिती आहे तो भौगोलिक राष्ट्रवाद माहिती आहे. त्याच्यामुळे हा जो भोंगळपणा जो चाललेला आहे तो माझ्या अंदाजाने एक्सपोज होतोय, हे अधिक चांगलं आहे. दानवेंना माझी विनंती आहे की त्यांनी अशीच स्टेटमेंट करत राहावी. आरक्षणावरून जे मराठा आणि ओबीसी यांच्यामध्ये समोरासमोर उभ्या राहिले आहेत, ओबीसीचं आरक्षण घेतात का असं त्यांना वाटतंय. त्यामुळे एकंदर हे जे राजकारण सुरू आहे आणि कोर्टातही अजूनही स्थगितीच आहे. ओबीसीच्या राजकारणावरती मुख्यमंत्र्यांनी आश्वासन दिलं आहे की आम्ही असं कोणावरती अन्याय होऊ देणार नाही. पण मुख्यमंत्री हे विसरले की मध्यंतरी त्यांनी असताना महाराष्ट्र सर्व्हिस पब्लिक कमिशनची निवडणूक म्हणजे परीक्षा पुढे ढकलल्यानंतर ओबीसीवरती अन्याय होतोय आणि ओबीसींचं आरक्षणाप्रमाणे जागा भरल्या पाहिजेत, SCच्या जागा भरल्या पाहिजेत, ओबीसीच्या जागा भरल्या पाहिजेत किंवा ट्रायबलच्या जागा भरल्या पाहिजेत. या एका आंदोलनामध्ये त्यांनी बंद केल्या. त्याच्यामुळे ही भीती ओबीसीमध्ये मोठ्या प्रमाणात बाळगलेली आहे की
मराठा समाजाला ओबीसी मध्ये समावेश करणार का हे सरकार, आणि म्हणून ओबीसी अत्यंत जागृतरित्याने आम्ही आमच्या ताटामध्ये कोणाला येऊ देणार नाही ही भूमिका त्या ठिकाणी घेतात. सर हिंदी में बोलो।